आपापल्या टाकीजवळ थांबा. OTP असल्याशिवाय टाकी मिळणार नाही. आजची बुकिंग उद्या मिळेल. OTP असल्याशिवाय आपल्याला टाकी मिळणार नाही याची दक्षता घ्या. गर्दी कमी करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून जे आहे ते गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. आता मी रांजणगाव येथील HP गॅस एजन्सीसमोर आहे. आपण बघतोय ही गॅस एजन्सी आहे ते अजून उघडलेली नाही, चालू केलेली नाही. मात्र असं असलं तरी सकाळपासून जे आहे ते नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघतोय समोरसुद्धा ह्या नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत आणि घरगुती गॅस भरून घेण्यासाठी जे आहे ते हे नागरिक या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सीसमोर जे आहे ते अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते अनेक नागरिक या ठिकाणी एकत्र आलेत आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या गॅसच्या टाक्या एका पाठीमागे एक लावून जे आहे ते नागरिक आता ही गॅस एजन्सी उघडण्याची वाट पाहतात. आणि गॅस एजन्सी उघडल्यानंतर जे आहे ते या नागरिकांना गॅसची टाकी भेटली जाणार आहे. खरं तर यांनी यापूर्वी बुकिंगसुद्धा केली होती. मात्र असं असलं तरी काही बुकिंग करताना अडचणी येतात, OTP येत नाही, अशासुद्धा काही नागरिकांच्या समस्या आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ते गेल्या 8 ते 10 दिवसापासून सगळ्या गॅस एजन्सीवर कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय खरं तर असं चित्र बहुतांश आपल्याला पाहायला मिळत नाही. पण ज्या पद्धतीनं अख्खा देशात युद्ध सुरू आहे त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं नागरिकांची गॅस एजन्सीवर झुंबड उडाली आणि ही लांब रांग आपण पाहतो. या ठिकाणी बघतो काही महिला असतील, पुरुष असतील, अगदी शाळकरी विद्यार्थीसुद्धा गॅसचं पुस्तक घेऊन जे आहे ते या ठिकाणी रांगेत उभं असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशी सगळी परिस्थिती जी आहे ते अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळं छत्रपती संभाजीनगरवर ओढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या पद्धतीनं ह्या रांगा या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामुळं जे आहे ते नागरिकांमध्ये सुद्धा कुठेतरी एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतं की ज्या पद्धतीनं आपल्याला गॅस टाक्या मिळणार नाहीत. प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं आवाहन करण्यात येतं की घरगुती गॅस मुबलक आहे. मात्र असं असलं तरी रिक्स नको म्हणून जे आहे ते नागरिक आपल्या घरातली असलेली टाकीसुद्धा आता भरून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते नागरिकांनी गॅस घेण्यासाठी रांगा लावल्यात. आपण बघतोय मोठी रांग या ठिकाणी आपल्याला नागरिकांची पाहायला मिळते. अगदी सकाळपासूनच जे आहे ती ही रांग या ठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. शहरातील अनेक गॅस एजन्सीवर जे आहे ते अशीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काही नागरिकांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय नाव आहे, काय अडचणी येतात, कधी आलेत? भानुदास मुक्ताजी वारे, देवगिरी कॉलनीमध्ये राहतो. मी गॅस घेऊन 3:15 वाजता इथं आलेलो आहे. 3:15 वाजता तर मी इथं येऊन थोडं टावेल टाकून अंग टाकलं तर मच्छर चावायला लागले. नंतर हे बाजूवाले घरी राहतात ते पण येऊन नंबर 2ला गॅस लावला, नंबर 3ला यांनी लावला. तर हे आले 5 वाजता 6 वाजता. तुमचं काय नाव आहे? गॅस मिळतो का? काय अडचण येतात का? अडचण काय नाही सर. आता माझ्या 2 महिने झाले ते गॅस भरून आज भरायला आलं तर आज संपायला आलं म्हणून. 5 वाजता सकाळी 5 वाजता. इथे या ठिकाणी झालं का बोलणं? हा झालं. काय किती वाजता आलेत? हा किती वाजता आले? मी कागद 5:30 येऊन बसले भाऊ इथं. 5:30 वाजेपासून नंबर लावला, काल बी लावला. काल रविवार होता, सुट्टी होती काल. मग काल वापस गेले, आज 5:30ला आले. आता बसेल इथं. परवा दिवशी आले तर टाकेले होते, मी घरी निघू ड्युटीला जायचं होतं, तिकडे गेले. मग ड्युटीला आजची ड्युटी आता दुपारून गेले तर जाईन. सुट्टी आहे, सुट्टी मारून घेईन. मग आता काय करू, इलाज नाही काही गोष्टीला. अवघड झाले. मग आता खायला नसल्यावर काय करणार आहे? हे पाहावं लागत, ते पाहावं लागत. तुमचं काय नाव? कुठून आलं? आम्ही पवननगर मधून चैताली संतोष चाटसे. 5 वाजता 5:30ला. काय अडचण येते का आल्यावर? अडचण काही नाही. काल पण आलो होतो, काल पण नंबर लागला पण भेटला नाही, बंद होतं. आज पण नंबर लागलो, बघू आता काय होतं, भेटते का नाही. काय तुम्ही आले गॅस घ्या? काय म्हणणं आहे आता? आम्ही काल पण आलतो पण काल स्टॉक नव्हता, वापस गेलो. आज वापस आलो. डबल गॅस काम करता? म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स चालवतो. ॲम्ब्युलन्स चालवत तुम्ही? हां. इथे किती वाजता आले? इथं सकाळी 7:45 वाजता आलो. हां. निश्चित आपण बघतोय या ठिकाणचे सगळे नागरिक होते. ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की हे 5 वाजता या ठिकाणी आहेत. अनेक जे आहे ते काही काम करतात, व्यवसाय करतात. मात्र असं असलं तरी गॅस मिळत नसल्यामुळे हे सगळे कामधंदे सोडून जे आहे ते गॅस एजन्सीसमोर अशा पद्धतीने नागरिकांना रांगा लागाव्या लागत आहेत. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.